नमस्कार, मी विक्रम स्वागत करतोय आपलं धुरंधरमध्ये. आज आपल्यासोबत आहेत प्रभाग 13 मधून शिवसेना उबाठा ग्रुपमधून मशाल या निशाणीवर लढणारे देवराव सुनाजी अहिर. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आपल्याबद्दल आम्हाला जी माहिती मिळालेली आहे, यांच्या पत्नीच्याबद्दल मी आपल्याला एक सांगून देतो, सुजाताताई. आणि हे गेल्या 35 वर्षापासनं हे समाजसेवेत आहेत. यांची पत्नी सुजाताताई 3 वेळा नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि 2017मध्ये जेव्हा त्या तिसऱ्यांदा निवडून आल्या त्यावेळेस जेवढे 80 नगरसेवक होते त्यामध्ये जिंकणाऱ्या सर्वात जास्त मतं घेऊन जिंकणारी जर कोणी उमेदवार असेल तर सुजाताताई होत्या. आणि त्यांचेच यजमान आज इथं आलेले आहेत. आणि हा जो प्रभाग 13 आहे यावेळेस पुरुषांसाठी राखीव असल्यामुळे यावेळेस मैदानात हे आहेत, पण कामं दोघंही मिळून करत असतात. 2017मध्ये पाऊस जेव्हा खूप जास्त आला होता त्यावेळेसचं काहीतरी आम्ही ऐकलं होतं, ते थोडं तो काय किस्सा आहे थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा. त्या कालावधीमध्ये मी TV पाहत होतो आणि त्यामध्ये अशी न्यूज आली की संपूर्ण देशामध्ये फक्त अकोल्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला. आणि मग तोच धागा घेऊन मी माझ्या प्रभागामध्ये गेलो. प्रभागामध्ये गेल्यानंतर भयानक असं दृश्य पाहायला मिळालं. घरामध्ये लहान मुलं, धान्य संपलं, खराब झालं, अंगावरचे कपडेही ओले झाले, काही लोकांच्या घरावरचे टीन उडून गेले. आणि मग तेवढ्यात रात्री ते सर्व लोकांना भेटी दिल्या, त्यांना व्यवस्थित जागे पोहोचवलं. आणि मग सकाळी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे एक लेखी पत्र दिलं की साहेब, अतिवृष्टी झाल्यामुळे माझ्या प्रभागामध्ये जे कुडाचे घरं आहेत, सर्वसाधारण घरं आहेत, त्या घराचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यासाठी आपण त्यांना मदत दिली पाहिजे अशी माझी हात जोडून विनंती आहे. आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या हातून सर्वे करून घेतला. आणि त्या सर्वेच्या माध्यमातून किमान 600 लोकांना आमच्या हस्ते 10,000 हजार रुपये मदत मिळवून दिली. त्याबद्दल मी शासनाचे त्यावेळेचे आभार मानले होते. आजही या सिटी चॅनल न्यूजच्या माध्यमातून शासनाचे आभार मानतो. प्रेक्षकांनो, जेव्हा कोरोना काळ आला होता त्यावेळेस सगळेच जण परिस्थिती काय होती सांगायची गरज नाही आहे, पण अशा परिस्थितीत जेव्हा लोक फक्त घरातच होते आणि पैशाची जे गरीब लोक होते त्यांच्याकडे खाण्याची सोयसुद्धा नव्हती, अशा वेळेससुद्धा हे ग्रस्त म्हणजे की देवरावजी काम करत होते. सर, कोरोना काळामध्ये आपण काय काय कामं केली ते आमच्या प्रेक्षकांना सांगावीत. कामं जेवढे करता आलीत, माझा हाच एक उद्देश होता की माझ्या नगरातील कोणीही उपाशी राहू नये, संध्याकाळी त्याची चूल बंद पडू नये, त्यांना 2 टाईमचं जेवण मिळालं पाहिजे. त्यासाठी जे जे प्रयत्न करायचे होते ते केले. मित्रमंडळीच्या माध्यमातूनही काही धान्य गोळा करून प्रत्येकाच्या घरी पोहोचवलं. पण पोहोचवत असताना मला माहिती आहे की असं काही कोणाला द्यायचं असलं तर शेजारचा म्हणतो की तोंड पाहून देतात. पण आम्ही पूर्ण निरीक्षण करून की खरोखर ज्याच्या घरामध्ये अनाज नाही त्यालाच पोचवायचं, तर मग रात्रीच्या वेळेला सकाळच्या वेळेला त्यांच्या घरामध्ये पोचून द्यायचं. अशा अनेक पद्धतीने एक वेळा बच्चू कडू साहेब आले होते ते पाहायसाठी. त्यांच्या माध्यमातून 300 डब्याचं त्यांनी मला करून दिलं होतं शिवभोजनाचं. तर ते 300 डब्बेही काही दिवस चालवले. आणि मग बार असोसिएशनच्या माध्यमातून किट तयार झाल्या होत्या अकोल्याच्या, तेही त्यांच्या माध्यमातून त्या नगरामध्ये आपण जिथे जिथे गरज आहेत तिथे आपण ते पोहोचवलं. जेवढं करता आलं ते केलं. काही लोकांचं काही नाराज झाली असेल त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. नाही, तुम्ही नाराजीची गरजच नाही, कारण की तुम्ही काम एवढं चांगलं केलेलं आहे.
प्रेक्षकांना जनरली कुठंतरी आपला जिथे आपण जातो एक डिस्काउंट आपल्याला मागत असतो आपण की आम्हाला या गोष्टीमध्ये डिस्काउंट द्या, पण एक जागा अशी आहे की जिथे डिस्काउंट आपण मागत नाही, जी आहे शमशानभूमी. परंतु शमशानभूमीमध्येही यांना डिस्काउंट होतं. काय किस्सा आहे तो आमच्या प्रेक्षकांना सांगा. त्या काळामध्ये जर समजा कोरोना नाही झाला पण बाजूला मयत झालेली आहे, म्हातारी वयाने गेली, तर शेजारचाही मैतीला येत नव्हता कोरोनाच्या धाकानं. कोरोना असेल तर मग काय करायचं. तर त्या काळी म्हणजे मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या वैकुंठरथ ज्यांनी मला पुरवले त्यांचेही मी आभार मानतो. आणि मग त्या मैती घेऊन जायच्या, मग जेवढे पैसे राहायचे तेवढे द्यायचे. एक काळ असा आला, ते आमचे व्यवस्थापक आहेत त्या स्मशानभूमीचे नालट साहेबांनी मला विचारलं की देवराव भाऊ तुम्ही हे आता किती दिवस पुरवणार. म्हटलं साहेब माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे मी पुरवेल आणि ज्या दिवशी पैसे नसेल त्यावेळेस हात वर करेल. मग नालट साहेबांनी सांगितलं की देवराव भाऊ जर असा पेशंट अशी जर बॉडी असेल, गरिबाची बॉडी असेल, तर त्यासाठी मी तुम्हाला कन्सेशन देईल. आणि मग त्यावेळेस 2400 रुपये लागत होते लाकडासाठी. तर नालट साहेबांनी 1000 रुपये 1500 रुपये अशी त्या काळामध्ये त्यांनी मदत केली. म्हणजे ते मला एक कन्सेशनच झालं. म्हणजे तुमचे जे कामाची पावती हीच आहे की अशा जागी जिथं कन्सेशन मिळत नाही तिथं सुद्धा तुमच्या कामाला बघून, तुमची तळमळ बघून त्यांनी ते एक डिस्काउंट तुम्हाला दिलं की बा जे गरीब लोक आहेत ज्यांची परिस्थिती तशी नाही आहे त्यांच्यासाठी ही सेवा त्यांनी पण एक तुमच्या माध्यमातून म्हणतात ना संगतचा असर होत असतो, तर तोच तुमच्या संगतीचा असर त्यांच्यावर सुद्धा झाला. आणि हे सगळे कामं तुम्ही केलेले आहेत. आपल्या प्रभागात अजून कोणकोणती तुम्ही कामं केलेली आहेत जी तुम्हाला वाटतं की खूप चांगली कामं झालेली आहेत इतर प्रभागापेक्षा? सर्वात महत्त्वाचं आजच्या काळामध्ये शिक्षणाला भर द्यायची गरज आहे. आणि शिक्षणापासून जे भरकटलेले मुलं आहेत ते वेगळ्या मार्गाने जातात, व्यसनाच्या आहारी जातात. म्हणून मी लेबर कॉलनी येथे इतकी सुसज्ज अभ्यासिका तयार केलेली आहे. त्या अभ्यासिकेमधून अनेक मुलं घडलेले आहेत. काही वकील झाले, काही मिलिटरीत गेले. तर तो जो आनंद आहे तो आनंद प्रत्येकाला मिळत नाही, तो आनंद मला मिळतो. त्यामधूनच मला अशी ऊर्जा मिळते. जो मनापासून कार्य करतो ना सर, तर त्यालाच तो आनंद मिळत असतो, कारण ती तळमळ आतून निघत असते. आणि सुजाताताईंनी सुद्धा जे कार्य केलेलं आहे की आज म्हणजे तिसऱ्यांदा जेव्हा ते उभ्या राहिल्या तर सर्वात अधिक मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत. 80 जे उमेदवार होते सगळ्यात महत्वाचे, त्यापेक्षा सगळ्यात जास्त जर मतं घेणं खूप मोठी गोष्ट आहे ही. कारण की जनरली ही लोकांचं प्रेम आहे आणि त्यांच्या कामाची पावती लोकांनी एका प्रकारे त्यांना दिलेली आहे. आणि आता पुन्हा हे निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि हा जनतेचा विश्वास आहे, जनतेचा विश्वास, आणि तुम्ही त्याला पूर्ण पडलेले आहात. त्यामुळेच हा जो प्रेम तुम्हाला मतांच्या रूपाने मिळालेला आहे, हा त्याचा वर्षाव जो लोकांनी तुमच्यावर प्रेमाचा केलेला आहे, हा आहे त्याचीच पावती आहे सर. अजून पुढे काय आपण विकासासाठी काय करणार आहात आता निवडून आल्यावर? सर्वप्रथम जो काही आमच्या प्रभागातला एक भाग असा आहे की तिथे गुन्हेगारी जास्त वाढत आहे. तर त्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाकडेही मागणी करणार की ज्या ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हे घडतात त्या ठिकाणी अशा 2-4 ठिकाणी जर पोलीस चौक्या लावल्या तर हे प्रकार फार कमी होतील. अशा पद्धतीनं भरपूरसे काम करणाऱ्याला कामच असतात. आणि माझा स्वभाव हा नाहीच की कामं झाले, कामं करण्यासाठी कामच असतात आणि कामं करायचे आहेत. आमचा पिंडच तो आहे की आम्ही काम करत राहायचं, तेव्हाच आम्हाला बरं वाटते. की काम जर समजा कोणी आपल्या घरी आलं नाही तर आपलं काहीतरी चुकलं, कुठेतरी आपण कमी पडलो, मग प्रभागात फिरायचं की कोणाची काही समस्या आहे का, काय आहे. हे आमचं सतत दोघं पती पत्नीचं काम चालूच असते. सुखादुःखात आम्ही अग्रेसर असतोच, मोठेपणाची गोष्ट नाही.
जे सत्य परिस्थिती आहे ते सांगतो. जिथं नगरसेवक जनरली निवडून आल्यानंतर दिसतच नाहीत आणि त्यांच्या घरी काही कामानिमित्त आपण गेल्यानंतर ते आपले कामही लवकर करत नाहीत, घरी नाही आहेत, साहेब बाहेर गेलेले आहेत, नंतर हे अशा जे काही कारणं सांगितल्या जातात. इथं उलट आहे. इथं जर तुम्ही गेले नाही ते स्वतः तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला विचारतात की काय कारण आहे, काय तुम्हाला काही गरज आहे का, तुमचं काही काम अडलेलं आहे का. असे नगरसेवक खूप कमी आहेत आणि असेच जर नगरसेवक सगळे अकोल्यामध्ये आले तर अकोल्याचा विकास कोणीही रोखू शकणार नाही. सर, जाताना प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? मी एवढंच सांगेल, मी आश्वासन देणारा उमेदवार नाही आणि मला काम करायचं आहे. काम करण्यासाठी संधी द्यावी एवढीच विनंती नागरिकांना. ते म्हणतात ना, काम बोलतंय नाव गाजतंय, त्याच प्रकारचं हे आहे. तुम्हाला या कार्यासाठी आमच्याकडून भरभरून शुभेच्छा. आपण आपला महत्त्वपूर्ण अमूल्य वेळ काढून आलात त्याबद्दल आपलं RRC तर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद. आणि पुढच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, धुरंधरमध्ये आपण बघत राहा RRC. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तींसोबत, त्यांची नवीन कार्यांसोबत. तोपर्यंत आपण बघत राहा RRC न्यूज.